मुंबईस आल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला काम होतं ते म्हणजे रानात जाऊन पाणी पाजायचं होतं। मग वायच पण उशीर न करता रानात गेलो, कारण लय दिवस झालं कॅनेलला पण पाणी नव्हतं, ते आलेलं। एकदम 4-5 सऱ्यासनी पाणी सोडलं आणि निवांतपैकी बांधा उभा राहून मस्तपैकी व्हिडिओ काढत बसलो। तेवढ्या तिकडे बगळं आलं तर, कारण घाणीतलं सगळं किड पाण्यावर तरंगणार होतं, तर मग तो बगळ्यांचा नाश्ताच झाला की राव। इकडे मला रामपळीवर एक रामपळ पण दिसलं, दोन्ही पण रानात तुडुंब फुगवली, तर डायरेक्ट गाडी काढली आणि आता म्हटलं घरला पण जाऊया। खोरण ते लावून घेतलं आणि घरात आलो, म्हटलं आता शिराळ्याची वाट धरायची। आख्यान दोघं डायरेक्ट शिराळ्याहून पुलावून राईट मारला आणि डायरेक्ट निघालो ते म्हणजे भुईकोट किल्ल्यावर। भावानो, हेच ते ठिकाण आहे जिथं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटचा सोडवण्याचा प्रयत्न केला होता। आज या किल्ल्यावर काय राहिलं नसलं तरी महाराजांच्या आठवणी कायम आहे। फितुरांच्या चालीमुळे आपला राजा मुघलांच्या कैदेत अडकला होता आणि शेवटचा प्रयत्न मराठ्यांनी राजांना सोडवण्याचा आपल्या 32 शिराळ्यामध्ये केला होता, तो म्हणजे आपल्या 32 शिराळ्यामध्ये असलेला भुईकोट किल्ला। या किल्ल्यावर असलेली ही विहीर ऐतिहासिक आहे। या विहिरीमध्ये असलेल्या भुयारी वाटा पडझडीमुळे आता बंद झालेल्या आहे। ही मंदिरं पण जुनी होती, पण आता अलीकडच्या काळात या मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला आहे। या मूर्त्या पण खूप जुन्या आहेत बघा। भुईकोट किल्ल्यावर आल्या तुम्हाला शंकराचं मंदिर पण बघायला भेटेल आणि मंदिराच्या आत पिंड पण बघायला भेटेल। साईडनं पूर्णपणे तटबंदी किल्ल्याची अजून आहे अशी आहे। भावांनो, आपण आपल्या राजासनी वाचवू शकलो नाही, पण आपण या किल्ल्यासनी जपलं पाहिजे आणि त्यांच्या आठवणींना पण जपलं पाहिजे। भुईकोट किल्ला हा नुसता किल्ला नसून तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटचं चरण इथं स्पर्श केलेला आहे। भावांनो, या किल्ल्याची प्रत्येक माती बुरुज मराठ्यांनी आणि राजांच्या रक्तांनी पावन झालेला आहे। त्यामुळे भावांनो, बलिदान मासाच्या कारणास्तव का होईना पण या किल्ल्याला नक्की जाऊन तुम्ही भेट द्या।